नाशिकच्या बीडी कामगार परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे। कालपासून बेपत्ता असलेली 3 अल्पवयीन मुलं आज एका बांधकाम साइटवरील कृत्रिम तलावात मृतावस्थेत आढळून आली। या घटनेनंतर परिसरात मोठा संताप उसळला। मृत्यूला बिल्डर आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूनम सोनावणे, माजी नगरसेविका, यांनी माहिती दिली। डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख। आज अमृतधाम परिसरामध्ये बीडी कामगार नगर येथील 3 अल्पशा छोट्या वयाचे मुलं काल दुपारी 11 वाजेपासून बेपत्ता होते। संध्याकाळी 6 वाजता आडगाव पोलीस स्टेशनला घरच्या पालकांनी तक्रार करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना सांगण्यात आलं की मुलं अजूनपर्यंत 18 वर्षाचे नाहीये, कुठे गेले असतील खेळायला तर येतील, त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही। त्यानंतर मला संध्याकाळी फोन आला त्यांचा 9-9:30 वाजता। 10 वाजता मी स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मुलांची तक्रार नोंदवली आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती करून दिली की तेथे सीसीटीव्ही आहेत। अजून काही नागरिकांनी सांगितलं तिथे मागे मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे, तिथे एक मोठा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा। परंतु पोलिसांना सांगून सुद्धा आज सकाळी जर या ठिकाणी तपास लागतोय, कालपासून झालेली ही घटना आहे। आज ह्या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 5 ते 6 महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे। हा खड्डा असाच ओपन आहे, तिथं गेट केलेलं आहे, गेटला लॉक नाहीये, गेटला गेट केलेलं नाहीये, गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये। सदर बिल्डिंग वरती कारवाई, बिल्डर वरती कारवाई करण्यात यावी, सर्व नागरिकांचा रोष आहे। आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा तासात या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे। आज या मुलांचा, लहान मुलांचा जीव गेलेला, बळी गेलेला आहे। या बळीचं कारण सदर खड्डा केलेला बिल्डर आणि त्या बिल्डरनी ओपन स्पेस मध्ये ठेवलेलं तर ओपन त्यांचा गेट, तिथे वॉचमॅन नसून या सर्व गोष्टी तपासून बघाव्या।